तर पहिला चेंडू निर्धाव झालेला आहे. मनोज सपकाळे स्ट्राईकला असतील, मुकेश कोळी नॉन स्ट्राईकला पवन एंटरप्राइजेस संघाकडून. तर आराध्य वॉरियर्स दीपक भाऊ तायडे यांच्या संघाकडून गोलंदाजीची सुरुवात करतील गोविंदा. पहिला चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा चांगला चेंडू, डॉट बॉल लेग स्टंपच्या वरतून गेलेला आहे. फलंदाज मागणी करतायत, परंतु चांगली पंचगिरी आपण म्हणू शकतो, कारण की शफल झालेले होते फलंदाज आणि चेंडू हा लेग स्टंपच्या वरतून गेलेला होता. पुन्हा एकदा गोविंदा, मोठा फटका, चेंडू हवेत आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. दणदणीत षटकार. स्लॉट मधला चेंडू होता. आडव्या बॅटने पूर्ण ताकद या फटक्याच्या मागे झोकलेली होती आणि षटकार वसूल केलेला आहे. खातं उघडलेलं आहे मनोजचं, खातं उघडलेलं आहे पवन एंटरप्राइजेस संघाचं. बोल्ड अराउंड द लेग्स, दांडी गोल. उत्कृष्ट चेंडू गोविंद सोनवणे यांचा. 6 धावा 1 गडी बाद पवन एंटरप्राइजेस. पहिलं षटक संपलेलं आहे. दुसरं षटक घेऊन आलेले आहेत उमाकांत. दुसरं षटक घेऊन आलेले आहेत अक्षय सोनवणे, मुकेश कोळी. कशी भागीदारी करतात त्यावर बरंच काही अवलंबून असेल. ऑफ स्टंपच्या बाहेर मिड ऑफ कडे चेंडू गेलेला आहे. डायरेक्ट हिट आणि फलंदाजाला परतावा लागेल. अक्षय सोनवणे हे धावबाद झालेले तंबूत परततील. आपण बघू शकतो लॉंग ऑफ कडे खेळलेला होता. मिड ऑफ कडे क्षेत्ररक्षक होता आणि इतक्या वेगाने चेंडू ट्रॅव्हल करत होता की या ठिकाणी सिंगलचा कॉल माझ्या मते चुकीचा कॉल होता आणि अक्षय स्वतः डेंजर एंडकडे धावत होते, त्यामुळे त्यांनी विचार करायला हवा होता. खराब कॉलिंग आणि त्याचा परिणाम भुगतावा लागेल पवन एंटरप्राइजेस संघाला. 7 धावा 2 गडी बाद. उमेश कोळी गोलंदाजीला आले.
नवीन फलंदाज असतील तुषार कोळी जे नॉन स्ट्राईकला असतील. मुकेश कोळी आता सामना करतील उमेश यांचा. ऑप्शनच्या बाहेर वाईडचा इशारा. 8 धावा 2 गडी बाद. पवन एंटरप्राइजेस पवन कोळी यांचा संघ. तर पवन एंटरप्राइजेसच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकलेली होती. प्रथम फलंदाजी स्वीकारलेली होती. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू वाईडचा इशारा. परंतु सुरुवात मात्र पाहिजे तशी करता आलेली नाहीये पवन एंटरप्राइजेस संघाला. 9 धावांवर त्यांचे 2 खंदे शिलेदार परतलेले. ताकदीने टोलवलेला फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. स्वराज्य मेन्सवेअर स्वराज स्पोर्ट्सवेअर अँड बॅट मॅन्युफॅक्चरच्या बाउंड्री होर्डिंग कडे जाऊन धडकलेला आहे हा षटकार. 15 धावा 2 गडी बाद. खराब कॉलिंग या ठिकाणी. बघा चेंडू जेव्हा जातो त्यावेळेस आपल्याला झेल घ्यायचा असेल तर कॉलिंग करणं आवश्यक असतं आणि या ठिकाणी कॉलिंग झालेली नाहीये. कॉलिंग जर झाली असती तर माझ्या मते झेल सुद्धा झालेला होता. खराब रणनीती खराब क्षेत्ररक्षण. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा येतोय. 17 धावा होत आहे. धावफलकावर 17 धावा दिसतील. 2 गडी बाद. तिसरा सुद्धा गडी बाद झाला असता. उमेश कोळी यांनी एक संधी निर्माण केलेली होती परंतु क्षेत्ररक्षकांनी चूक केल्यामुळे त्यांना विकेट मिळालेली नाहीये. दरम्यान पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू लेग स्टंपकडे ड्रिफ्ट होतोय. 18 धावा झालेल्या आहेत. यावेळेस शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुल केलाय आणि झेल टिपलेला आहे. 18 धावांवर तिसरा फलंदाज बाद होतोय. तुषार कोळी यांना परतावं लागेल. एक चांगला रनिंग कॅच या ठिकाणी पकडलेला आहे. 18 धावा 3 गडी बाद. चांगला चेंडू. डॉट बॉल. षटकाची समाप्ती होते. 2 षटकाची समाप्ती. पवन एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या 18 धावा 3 गडी बाद. उमेश कोळी यांनी या षटकात 12 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे.
स्लॉट मधल्या चेंडूला लॉफ्ट केलेला आहे. चेंडू उंच उंच. एकोणावीस धावा. तिसरं षटक सुरू आहे. 3 गडी बाद झालेले. रितेश मोरे ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. वाईडचा इशारा आलेला आहे. एक अवांतर धाव पवन एंटरप्राइजेसच्या टोटल मध्ये जोडली जाते. 20 धावा. रितेश मोरे शॉर्ट फ्लेन चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. यष्टीरक्षकाकडून चूक झालेली आहे. धाव घेतायत का? वाईडचा इशारा आलेला आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू शरीरावर आदळतोय. चेंडू डॉट बॉल. 4 चेंडू आतापर्यंत केवळ 3 धावा खर्च केलेल्या आहे. रितेश मोरे यांनी किफायती मारा करतायत. बावीस धावा. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल रितेश मोरे यांचा. ओ उत्कृष्ट चेंडू. षटक संपलेलं आहे. 3 षटकांची समाप्ती. 22 धावा. 3 गडी बाद. पवन एंटरप्राइजेसचा संघ फलंदाजी करतोय. पवन एंटरप्राइजेस पवन कोळी यांचा संघ तर आराध्य वॉरियर्स दीपक भाऊ तायडे यांचा संघ. बावीस धावा. 3 षटकांची समाप्ती. 3 गडी बाद. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय. पॉवर फुल केलाय. सक्सेसफुल केलाय. डीप बॅकवर्ड स्कोअर लेग. सीमा रेषा पार. दणदणीत षटकार.
तर या स्पर्धेसाठी आपण बघत आहोत बाउंड्री होल्डिंग स्वराज स्पोर्ट्सवेअर अँड बॅट मॅन्युफॅक्चर स्वराज स्पोर्ट्स, तेजल पाटील आणि ऋषी यादव, स्वराज स्पोर्ट्सचे संचालक. गौरव कोळी यांचा सामना करतील संदीप सपकाळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान भुसावळ येथे सुरू आहे श्री महर्षी वाल्मिकी चषक अर्थात कोळी क्रिकेट लीगचा हा 3 दिवसीय थरार आणि आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशीचा तिसरा सामना सुरू आहे. पवन एंटरप्राइजेस विरुद्ध आराध्य वॉरियर्स. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू धावतोय, चेंडू अडवतोय, यष्टीरक्षकाकडे परत करतोय. दरम्यान एक धाव. तर पवन एंटरप्राइजेसच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली होती. सुरुवातीचे 3 विकेट्स लवकर पडलेले आहेत, परंतु त्यानंतर आता मुकेश कोळी आणि संदीप सपकाळे आपल्या संघाचा डाव सावरताना दिसून येत आहेत. चौथं षटक गौरव कोळी घेऊन आलेले आहेत. एक धाव. पुन्हा एकदा गौरव. चांगला चेंडू, वेगवान चेंडू, अतिशय आगळ्या वेगळ्या गोलंदाजीच्या शैलीने गोलंदाजी करतायत गौरव. यावेळेस चौक संदीप सपकाळे यांना. चौथं षटक या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा, 3 गडी बाद. चार षटकांची समाप्ती, 38 धावा, 3 गडी बाद. प्रवीण बाविस्कर आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 5वं षटक घेऊन आलेले आहेत. चांगला चेंडू. लो फुलटॉस आपल्याच फॉलो थ्रू मध्ये या चेंडूला अडवलेलं आहे. दरम्यान फलंदाज एक वेगवान चोरटी धाव घेतोय. धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचलेली आहे. 5वं षटक प्रवीण बाविस्कर यांचं वैयक्तिक पहिलं
मुकेश कोळी 7 चेंडू 10 धावा, तर संदीप सपकाळे 11 चेंडू 14 धावा. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय, वाईडचा इशारा येतोय. 40 धावा. राईट अमोर द विकेट. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा आलेला आहे. धावसंख्या वाढतीये, 41 धावा. अतिरिक्त धावांवर या ठिकाणी नियंत्रण मिळवण्याची गरज आहे, कारण की नंतर याच धावा आपल्याला चेस कराव्या लागतील. पवन एंटरप्राइजेस हा जो संघ फलंदाजी करतोय, या संघाचे संचालक युवा पवन भाऊ कोळी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पवन एंटरप्राइजेसचे संचालक पवन भाऊ कोळी यांचं श्री महर्षी वाल्मिकी चषक भुसावळच्या पहिल्या पर्वाच्या आयोजन समितीतर्फे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पवन एंटरप्राइजेसचे पवन भाऊ कोळी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पवन भाऊ, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, आणि आपल्याला विनंती असेल की आपण कृपया मुख्य व्यासपीठावर आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. पवन भाऊ कोळी, संचालक पवन एंटरप्राइजेस. स्ट्राईकला असतील मुकेश. प्रवीण बाविस्कर यांच्या चेंडूला अलॉंग द कार्पेट लॉंग ऑन कडे टोलवलेलं आहे. एक धाव मिळते. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या आता अर्धशतकाच्या जवळ पोहोचलेली आहे, 48 धावा. फुलटॉस चेंडू, आणि हा चेंडू टोलवलेला आहे लॉंग ऑन सीमा रेषा पार. झणझणीत षटकार. तर बघा, असं म्हणतात की घोड़े के सामने घास, शेर के सामने मांस, और अच्छे बल्लेबाज के सामने फुलटॉस गेंद नहीं करनी चाहिए. ओ मनोज तायडे, आपका बहुत बहुत स्वागत. संजय भाऊ जैतकर, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. कोळी प्रीमियर लीग जळगावच्या आयोजन समितीचे महत्वपूर्ण सदस्य आहेत संजय भाऊ जैतकर, आणि संजय भाऊ जैतकर, आपलं खूप खूप स्वागत. 5वं षटक समाप्त झालेलं आहे. 56 धावा, 3 गडी बाद. 56, द लॉस ऑफ 3 आफ्टर 5.
यावेळेस फुलटॉस चेंडू. सत्तावन्न धावा झालेल्या आहेत. चला तिसऱ्या पंचाकडे विचारणा केली जाते की हा नो बॉल आहे किंवा नाही. अबोव द वेस्ट हाईटचा हा नो बॉल. नो बॉल असेल. अबोव द वेस्ट हाईटचा हा नो बॉल. तर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तर पंचांचा पंख आपल्याला फिरताना दिसेल. तो अर्थ असेल की पुढचा चेंडू फ्री हिट. आणि फ्री हिटचा फायदा फलंदाज उचलू शकलेले नाहीयेत. संदीप सपकाळे. 58 धावा. गौरव कोळी पुढे सरसावत मोठा फटका. फटका फसलेला दिसतोय. रोशन या चेंडूच्या खाली आणि रोशनने झेल टिपलेला आहे. संदीप सपकाळे कॉट. रोशन बोल्ड. गौरव. 58 धावांवर चौथा शिलेदार आता तंबूत परततोय. चांगली गोलंदाजी करतोय गौरव कोळी. नवीन फलंदाज निलेश सपकाळे. ऑन साइडला खेळलेला फटका अलॉंग द कार्पेट. एक धाव मिळते. मुकेश कोळी 10 चेंडूत 18 धावाकडून चांगली फलंदाजी करतायत. षटकातला 5वा चेंडू असेल गौरवचा. 59 धावा झालेल्या आहेत. 4 गडी बाद. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. यावेळेस चांगला संपर्क. चेंडू जातोय सीमा रेषा पार. छत्रपतींचा छावा. लगावतोय षटकार. मिळवतोय 6 धावा. चांगला षटकार खेचलाय. 6वं षटक या ठिकाणी समाप्त झालेलं आहे.
6व्या षटकाच्या समाप्तीनंतर 65 धावा, 4 गडी बाद. मुकेश कोळी 12 चेंडू 24 धावा, 200च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. मुकेश कोळी स्ट्राईकला. गोविंद सोनवणे आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले. पहिल्या षटकात त्यांनी 6 धावा दिलेल्या होत्या आणि 1 गडी बाद केलेला होता. आणि आता दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर एकेरी धावा आलेली आहे, त्यामुळे मुकेश कोळी आता स्ट्राईकला असतील. फटका फसलाय की काय नाही, संपर्क चांगला झालेला आहे, ताकद चांगली लावलेली आहे आणि षटकार मिळतोय. मुकेश कोळी 13 चेंडू 30 धावा, 72 धावा, 4 गडी बाद. या षटकातला हा चला षटकार आलेला या षटकात आणि माझ्या मते हा झेल होता आणि तो झेल टिपता आलेला नाहीये. स्वराज्य स्पोर्ट्सवेअर अँड बॅट मॅन्युफॅक्चरर स्वराज्य स्पोर्ट्सच्या होर्डिंगकडे हा गेलेला आहे फटका. यावेळेस लॉंग ऑफ कडे पुन्हा एकदा चांगली फटकेबाजी करतोय मुकेश कोळी. 84 धावा झालेल्या आहेत. 15 चेंडूंमध्ये 42 धावांची तुफानी खेळी करतोय मुकेश. चार चेंडू आणि लागोपाठ 3 षटकार आलेले. अलॉंग द कार्पेट जमिनीला चिरत हा चेंडू शॉट मिड विकेट कडे गेलेला आहे. मिसफील्ड झालेली. दुसऱ्या धावेची कॉल आणि दुसरी धाव पूर्ण करतायत का? खराब कॉलिंग. निलेश सपकाळे यांना परतावं लागेल आणि माझ्या मते निलेश सपकाळे यांनी मुकेश कोळी यांच्यासाठी आपल्या विकेटचं बलिदान दिलेलं आहे असं म्हटलं तरी हरकत नाहीये. 84 धावा, 5 गडी बाद. पवन एंटरप्राइजेस थोडीशी सुरुवात अडखळत झालेली होती, परंतु त्यानंतर मात्र चांगल्या पद्धतीने डाव सावरताना दिसत आहेत. हो, यावेळेस चांगला चेंडू ऑफटॉपच्या बाहेर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. षटक संपत आहे 7वं. 7 षटकांच्या समाप्तीनंतर पवन एंटरप्राइजेस या संघाची धावसंख्या 85 धावा, 5 गडी बाद. तर पुढच्या सामन्यात काही स्टार खेळाडू आपल्याला बघायला मिळतील. महावितरणचे मनोज तायडे असतील,
त्यानंतर पवन तायडे द मॅन फ्रॉम मोहाडी, त्यानंतर जळगाव जिल्हा पोलीस दलातील विजय सोनवणे अष्टपैलू खेळाडू. आणि मुकेश कोळी यांना 43 धावांवर परतावा लागेल. 85 धावांवर 6वा शिलेदार आता पवन एंटरप्राइजेसचा तंबूत परततोय. चांगली खेळी या ठिकाणी केलेली आहे. आपल्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने चेंडू अडवलेला आहे. डॉट बॉल. शेवटचे 4 चेंडू या डावातले शिल्लक. रोशन रोशन आणि कैलास देवराज. हो, फुलटॉस चेंडू लॉंग ऑफ कडे सरळ हातात आणि चांगला झेल टिपलेला आहे. 7वा गडी आता रोशनच्या स्वरूपात बाद होतोय पवन एंटरप्राइजेस संघाचा. 7 गडी बाद, 85 धावा. शेवटचे 2 चेंडू अजूनही या डावातले शिल्लक. श्री महर्षी वाल्मिकी चषक भुसावळ. भुसावळच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर खेळला जाणारा हा कोळी क्रिकेट लीगचा थरार. आजचा पहिला दिवस. 8 संघांचा या संपूर्ण स्पर्धेत समावेश आहे. चाणक्य सीसी भगवान एस पाटील यांचा संघ, रुबाबदार निलेश सपकाळे यांचा संघ, पवन एंटरप्राइजेस पवन भाऊ कोळी यांचा संघ, आराध्य वॉरियर्स दीपक भाऊ तायडे यांचा संघ, स्वच्छंद्र स्टार चंद्रकांतजी सोनवणे यांचा संघ, जय बालाजी जयदीप सोनवणे यांचा संघ, रुद्र 11 चेतन पाटील यांचा संघ, मौर्य क्रिकेट क्लब राज पाटील यांचा संघ. या स्पर्धेसाठी आयोजन समिती ज्या प्रकारे कष्ट घेत आहे, मेहनत घेत आहे, ज्यांच्यामुळे ही स्पर्धा इतक्या चांगल्या प्रकारे होते, त्या आयोजन समितीमध्ये भरत भाऊ पाटील, पंकज भाऊ कोळी, गौरव भाऊ चौधरी, गौरव भाऊ कोळी आणि कुंदन भाऊ कोळी, तसंच समस्त कोळी समाज भुसावळ तालुका आणि या स्पर्धेसाठी अनमोल सहकार्य आई फाउंडेशन भुसावळ यांचं लाभतंय. स्वचंद्र स्टार चंद्रकांतजी सोनवणे यांचा संघ. लेफ्ट ओव्हर द विकेट, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न होता. चला तर हा डाव या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे. पवन एंटरप्राइजेस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करीत असताना निर्धारित 8 षटकात 7 गडी बाद 86 धावा केलेल्या आहे. तर आराध्य वॉरियर्स या संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर त्यांना कराव्या लागतील 87 धावा.
चला, पंचांनी आणि बॅट्समनने लवकरात लवकर मैदानात जायचंय. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे, लवकरात लवकर संपवायचा आहे. आराध्य वॉरियर्स या संघाला 87 धावांची आवश्यकता असेल. पवन एंटरप्राइजेस या संघाकडून गोलंदाजीसाठी कैलास देवराज तयार, तर आराध्य वॉरियर्स संघाकडून रितेश मोरे स्ट्राईकला, मनीष तायडे नॉन स्ट्राईकला. तर क्षेत्र रक्षण आपण बघूया. लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि एक मिड विकेट. तर सर्कलच्या आत एक शॉट फाईन लेग, एक शॉट थर्ड मॅन, पॉइंट, शॉट कव्हर, शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि एक वाईड मिड ऑन. तर गोलंदाज तयार, फलंदाज तयार, पंच तयार, दर्शक तयार, पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूला चांगल्या पद्धतीने सन्मान देताना चांगली सुरुवात करतायत कैलास देवराज. पवन एंटरप्राइजेस, पवन भाऊ कोळी यांचा संघ, तर आराध्य वॉरियर्स दीपभाऊ तायडे यांचा संघ. फुल टॉस चेंडू, लॉंग ऑफ कडे टोलवलेला फटका, डबल माइंड खेळाडू आणि मिसफिल्ड चौकार. या चौकाराने खातं उघडतंय आराध्य वॉरियर्स संघाचं खातं उघडलेलं आहे. खातं उघडलेलं आहे ते फलंदाजाचं. यावेळेस चांगला फटका, चांगला संपर्क, चेंडू जातोय सरळ लॉंग ऑफ सीमा रेषा पार, दणदणीत षटकार. दहा धावा. रितेश मोरे, शॉर्ट ऑफ लेग चेंडू लेग स्टंप कडे जातोय, ड्रिफ्ट होतोय आणि या ठिकाणी पंचांच्या निर्णयाची वाट बघूया. 2 अतिरिक्त धावा मिळतील. धावसंख्या 12 धावा आणि आता स्ट्राईकला असतील मनीष तायडे. यावेळेस या चेंडूला खेळलेलं आहे साइड स्क्रीन कडे. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू गेलेला आहे. चौकार मिळतोय आणि या चौकाराच्या मदतीने आता मनीष तायडे आपलं खातं उघडतायत. संघाची धावसंख्या होती 16 धावा. चला, क्षेत्ररक्षकासाठी आपण म्हणू शकतो की बॅड बाउन्स. चांगला फटका, चेंडू गिरकी घेतोय, चौकार मिळेल. 20 धावा झालेल्या आहेत. चांगली सुरुवात या ठिकाणी आराध्य वॉरियर्स या संघाची.
ऐन वेळेला माझ्या मते चेंडू फाकला होता, त्यामुळेच की काय फलंदाजाला किंवा माफ करा क्षेत्ररक्षकाला अंदाज आलेला नाहीये. षटकातला शेवटचा चेंडू, धावसंख्या 20 झालेली आहे. चांगली सुरुवात आराध्य वॉरियर संघाची. शॉट ऑफ चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलाय, सक्सेसफुल केलाय आणि मिळवलेला आहे दणदणीत षटकार. सव्वीस धावा, बिनबाद 26. उदय कोळी आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं दुसरं षटक घेऊन आलेले. रितेश मोरे डावखुरे फलंदाज स्ट्राईकला असतील. 4 चेंडू 10 धावा काढून फलंदाजी करतायत. आडव्या बॅटने टोलवण्याचा प्रयत्न, चेंडू नीटचा बॅटवर आलेला नाहीये. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवतोय. दरम्यान फलंदाजाला 1 धाव मिळते. मनीष तायडे आता स्ट्राईकला असतील. मनीष तायडे सामना करतील उदय कोळी यांचा. ऑन साइडला टोलवलेला फटका, मनगटाची ताकद या ठिकाणी दाखवलेली. फंबलिंग झालेली, पहिली धाव वेगात घेतलेली आहे, त्यामुळे दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतील. अतिशय उत्कृष्ट कॉलिंग आणि तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेस काउस कॉर्नर कडे टोलवलेला फटका. चौकार आणि षटकारांची भाषा बोलताय आराध्य वॉरियर्स संघाचे फलंदाज. चांगला फटका लॉंग ऑफ कडे, मिसफिल्ड आणि त्यामुळे मिळालेला हा चौकार. चांगली सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. 37 धावा. पुढे सरसावत मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते.
चला, फलंदाज सुरक्षित असेल. संशयाचा फायदा मिळालेला आहे फलंदाजाला. यावेळेस फटका फसलेला आहे. चेंडू हवेत आणि झेल टिपलेला आहे. निलेश सपकाळे यांनी मनीष तायडे यांना कॉटन बोल्ड केलेलं आहे. 39 धावा, 1 गडी बाद. तिसऱ्या षटकातले 2 चेंडू झालेले आहेत. यानंतरचा पुढचा सामना जय बालाजी विरुद्ध स्वचंद्र स्टार. जय बालाजी विरुद्ध स्वचंद्र स्टार. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी कृपया नाणेफेकीसाठी यायचंय. जय बालाजी विरुद्ध स्वचंद्र स्टार यानंतरचा पुढचा सामना खेळला जाणार आहे. लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचे दोन्ही संघांच्या कर्णधारांनी. ऑफ स्टंपच्या बाहेर उभे उभे खेळण्याचा प्रयत्न. आशिष पाटील ऑन साइडला टोलवलेला फटका.
आशिष ठाकरे आणि रितेश मोरे यांच्यावर जबाबदारी असेल. आशिष ठाकरे यांनी खातं उघडलेलं आहे. निलेश सपकाळे यांनी किफायती मारा केलेला आहे. 3 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे. 40 धावा 3 षटकांची समाप्ती, 1 गडी बाद. आणि आता 9.40च्या सरासरीने आराध्य वॉरियर्स या संघाला 30 चेंडूंमध्ये 47 धावांची आवश्यकता. 30 चेंडू 47 ची आवश्यकता. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. चांगला फटका, चेंडू जातोय कव्हर क्षेत्रात. एकच धाव मिळेल. फुलटॉस चेंडू चला, तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते की हा अबोव द वेस्ट हाईटचा नो बॉल आहे किंवा नाही. नो बॉल. तर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पंचांचा पंखा फिरताना दिसेल. जो इशारा असेल फ्री हिटचा. तर उघडा डोळे आणि बघा नीट. मनोज सपकाळे यांचा पुढचा चेंडू असेल फ्री हिट. हो, यावेळेस माझ्या मध्ये अगोदरच कमिट झालेले होते. वाईटचा इशारा आलेला आहे. फ्री हिट कंटिन्यू असेल. दरम्यान ॲडव्होकेट विनोदजी तायडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी श्री महर्षी वाल्मिकी चषक भुसावळ पर्व 1च्या आयोजन समितीतर्फे ॲडव्होकेट विनोदजी तायडे यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. चांगला फटका सरळ साइड स्क्रीन कडे गेलेला आहे. षटकार मिळवलेला आहे. बॅटच्या खाली होता हा चेंडू आणि या चेंडूला सरळ बॅटने टोलवलेला आहे. सरळ साइड स्क्रीन कडे. चांगला फटका आणि अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असा आराध्य वॉरियरचा संघ. अर्धशतकापासून 1 धाव दूर. आणि या फटक्याने अर्धशतक पूर्ण झालेलं आहे आणि चौकार मिळतोय रितेश मोरे यांना. 53 धावा. 50 धावा आता फलकावर लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा चेंडू उंच उडालेला आहे आणि यावेळेस झेल सुटलेला आहे आणि झेल सुटलेला आहे. चौकार गेलेला आहे. 57 धावा.
57. स्वराज स्पोर्ट्सवेअर अँड क्रिकेट बॅट मॅन्युफॅक्चरर. पुन्हा एकदा मोठा षटकार आणि यावेळेस रितेश मोरे चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करतोय आराध्य वॉरियर्स या संघासाठी. आपल्या ताकदीचं प्रदर्शन करतोय, शक्तीचं प्रदर्शन या ठिकाणी करतोय, शक्ती प्रदर्शन दाखवतोय. 63 धावा. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल मनोज सपकाळे यांचा. रितेश मोरे 11 चेंडू 32 धावा. यावेळेस एक धाव पूर्ण करतील आशिष ठाकरे, परंतु स्ट्राईकला असतील पुन्हा एकदा रितेश मोरे, कारण की षटक संपलेलं आहे. 4 षटकांची समाप्ती. आराध्य वॉरियर्स या संघाची धावसंख्या 64 धावा, 1 गडी बाद. तर आराध्य वॉरियर्स या संघाला आता 24 चेंडूंमध्ये 23 ची आवश्यकता. 24 चेंडू 23 ची आवश्यकता. पुढच्या सामन्याच्या संघांनी नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचंय. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईडचा इशारा. आणि आता 6च्या आत आवश्यक धावगती आलेली आहे. 5.5च्या सरासरीने आता धावा करायच्या आहेत. 24 चेंडू 22 ची आवश्यकता. उदय कोळी आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. शॉट ऑफ लाईन चेंडू आणि मोठा प्रहार. इवल्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला. दूर दूर मारतोय षटकार. झुक्या गेला साला. रितेश मोरेच्या बॅट मधून आलेला आहे तुफानी षटकार. आतापर्यंतचा या स्पर्धेतला सर्वात मोठा षटकार रितेश मोरेने लगावलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 22 चेंडू आणि 16 ची आवश्यकता. रितेश मोरे आपल्या अर्धशतकापासून 11 धावा दूर. आडव्या बॅटने टोलवलेला फटका. चेंडू सरळ हातात गेलेला आहे आणि रितेश मोरे बाद झालेले आहेत. आणि रोहन रितेशची जागा घेण्यासाठी मैदानात जातोय. रोहन सपकाळे.
बॅटची कड, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आणि तिसरा फलंदाज आता 71 धावांवर बाद होतोय. रोहन सपकाळे यांना उदय कोळी यांनी बाद केलेलं आहे. वेगवान चेंडू होता उदय कोळी यांचा. उदय यांनी आपल्या 2 षटकात 18 धावांमध्ये 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेले आहेत. तर 5 षटकांची समाप्ती 71 धावा, 5.33च्या सरासरीने 18 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने. स्वराज्य स्पोर्ट्सवेअर अँड क्रिकेट बॅट मॅन्युफॅक्चरिंगच्या होर्डिंगला जाऊन धडकलेला आहे हा चौकार. आशिष ठाकरे यांच्या बॅटमधून आलेला आहे हा पहिला चौकार. स्वच्छंद्र स्टार विरुद्ध स्वच्छंद्र स्टार विरुद्ध जय बालाजी या 2 संघांच्या दरम्यान हा सामना खेळला जाणार आहे पुढचा. तर दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती की आपण नाणेफेकीसाठी जाऊ, लवकरात लवकर मंचाकडे जायचंय. आयोजकांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर नाणेफेक करून घ्यायची आहे. उमेश कोळी आणि आशिष ठाकरे यांच्यावर जबाबदारी असेल या सामन्याला फिनिश करण्याची. निलेश सपकाळे, किरण कोळी जळगावचे स्टार फलंदाज आता मैदानात दाखल झालेले आहेत.
स्वचंद्र स्टार या संघाने नाणेफेक जिंकलेली आणि आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. स्वचंद्र स्टार. चला फलंदाज सुरक्षित असतील. ऑफस्टंपच्या बाहेर षटक संपलेलं आहे. निलेश सपकाळ यांनी आपल्या 2 षटकात किफायती मारा करत 8 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे आणि आता 12 चेंडू 11ची आवश्यकता. ऑन साइडला चांगला फटका टोलवलेला आहे. मिडविकेट कडे क्षेत्ररक्षक थोडंसं खराब झालेलं आहे. मिसफिल्ड आणि त्यामुळे मिळत आहे 4 धावा. चेंडू हवेत आणि परतावा लागेल आशिष ठाकरे यांना. 80 धावांवर चौथा फलंदाज आता बाद होतोय. वाईडचा इशारा आलेला आहे. नऊ चेंडू 6ची आवश्यकता. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अजय सोनवणे. चाणक्य सीसी या संघाचा जयदीप भाऊंच्या हातून आपण सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. जयदीप भाऊ सोनवणे जय बालाजी संघाचे संचालक. अजय, आपल्याला विनंती असेल की आपण मंचाकडे जायचं आणि आपला सामनावीराचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. अजय सोनवणे. चांगला फटका. चेंडू सरळ सीमा रेषा पार आणि हा सामना
आराध्य वॉरियर संघाने जिंकलेला आहे. 6 गडी राखून आराध्य वॉरियर संघाने हा सामना जिंकून आपलं गुणतालिकेत खातं उघडलेलं आहे. रितेश मोरे या सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे. रितेश मोरे मॅन ऑफ द मॅच. आशिष ठाकरे